गेली 22 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर। सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध। प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज। नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी। कम्प्युटर यूज साठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध। खात्रीशीर, विनम्र आणि तत्पर सेवा। ठिकाण संदेश चष्मा घर, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर। प्रोप्रायटर अमोल देशमुख, 9150 290 290 आणि 9270 34 41 74। शाहू फुले आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदराव दिघे यांना अभिवादन करतो। आणि आज आपल्या निमज येथे सरस्वती पत संस्था असेल, मराठा पत संस्था असेल, जनसेवा प्रतिष्ठान असेल, स्वाभिमान युवा पर्व निमज असेल, आयोजित केलेल्या माझ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक ॲडव्होकेट बापूसाहेब गुळवे, रोहिदासजी डेरे, जनार्दन पाटील आहेर, शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ मार्तंड राणे, शहर प्रमुख दिनेश फटांगरे, भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त अध्यक्ष श्रीकांत गोमासे, गुलाबराजे भोसले, तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर। नाव कोणाचं आलं नाही तर गैरसमज होऊ नये। कार्यक्रमाला उशीर झाला असल्यामुळं व्यासपीठावरील सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। तसेच आपल्या निमजमधील सुद्धा सर्व युवा सहकारी, ज्येष्ठ मार्गदर्शक, आमच्या लाडक्या बहिणी, लाडक्या आजी, निमजमधील सर्वांचा म्हणजे नामोल्लेख कोणाचा करावा, एवढं भरभरून प्रेम या निमज गावाने माझ्यावरती आमदार व्हायच्या आधी दिलं होतं आणि आमदार झाल्यानंतर सुद्धा हे लोक प्रेम देतात। जुन्या आठवणी जर त्या काळातल्या बघितल्या तर या गावामधून जाताना आमचे शशिकांतराव असतील किंवा त्यांचे गोरखनाथ असेल, आपले बादशाह भाऊ असेल, धनंजय असेल, हे सगळे सहकारी निवडणुकीच्या काळामध्ये ज्या जोशमध्ये आपला भाऊ, आपला मुलगा उभा आहे निवडणुकीला, आपला नातू उभा आहे, या पद्धतीने सगळ्यांनी तन मन आणि धनाने काम केलं। त्यामुळे मी सर्वप्रथम तर या सर्व माझ्या निमज गावातील तसेच पंचक्रोशीतील सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करेल आणि त्यांचं आभार मानेल। आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व आमचे किसन भाऊ असे असेल, त्यांचा नामोल्लेख राहिला, विजय ठुबे सर आत्ताच कार्यक्रमाला ठुबे साहेब सुद्धा नगरला जायची घाई असल्यामुळे ते गेले। तसेच व्यासपीठावरील आपले सर्वांचे मार्गदर्शक रामनाथचे डोंगरे, उपस्थित सर्वांना कार्यक्रमाचा उशीर झाल्यामुळं तर माझी गडबड झाली थोडी। नाही आता झाले, जे राहिले असेल त्यांची पुन्हा एकदा मागून आवाज येतो, पण पुन्हा एकदा मी दिलगिरी व्यक्त करतो। अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आपल्या सर्व ग्रामस्थांनी, सहकाऱ्यांनी 101 ज्येष्ठ नागरिकांचा सन्मानाचा कार्यक्रम घेतला। एक माझ्यासाठी मी म्हणल हा एक दुर्दैव सरकारा योग आहे का माझा वाढदिवस आपण सर्व त्या ज्येष्ठ सर्वांच्या आशीर्वाद रूपी आज मला आशीर्वाद मिळाले त्या सर्वांचे। त्यामुळं निश्चितच तुमच्या सगळ्यांच्या भावनेचा आदर करून मी जास्त वेळ घेणार नाही, पण नाही बोलायला काय आलं आता ते कार्यक्रमातच खूप बापूसाहेब असेल, आमचे जुने सर्व ज्येष्ठ सहकारी असेल, यांचा त्याग या तालुक्यात खूप मोठा आहे आणि या त्यागामुळेच आज माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली।
परंतु आपल्याला सांगायला निश्चित मला आनंद होईल आणि अभिमान वाटेल का मागील 5 महिन्यापासून तुमचा मुलगा तुमचा भाऊ न थकता सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी असतो. विकास कामासाठी सुद्धा कुठेही कमी पडत नाही याची मी पुरेपूर काळजी घेत असतो. निवडणुकीच्या आधी निमज गावातील आमच्या संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याच जणांना लाभ देण्याचं भाग्य मला मिळालं. आत्ता सुद्धा दादांनी एक चिठ्ठी आणून दिली मला. मी नसल्यामुळं थोडी गैरसोय आहे मलाही जाणवतंय. संजय गांधीला सध्या अध्यक्ष नसल्यामुळं बरेच प्रकरणं प्रलंबित आहे. परंतु पुढील या मे महिन्यामध्ये आपण नवीन अध्यक्ष नियुक्ती झाल्यानंतर जे काही प्रलंबित असतील ते सुद्धा प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहे. आपल्याला महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, शिवसेनेचे नेते एकनाथराव शिंदे साहेब, तसेच अजितदादा पवार व आपल्या सर्वांचे मार्गदर्शक लाडके नेते ज्यांच्याकडं जलसंपदा खात्याची धुरा आल्यामुळं मला जो पाण्यासंदर्भातला जो प्रश्न तालुक्यात फिरताना आपल्या भागात नाही, आपल्या भागात प्रवरा व्हायची पुण्य आहे. परंतु काही जणांना असं वाटतंय का ते पाणी आम्हीच देतोय. आता 4 दिवसापूर्वी सुद्धा दुर्दैवाने तुमच्या दिवस गावामध्येच काहींनी स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला आणि आता आल्यानंतर मी पाहत होतो तर टाकीचं पाणी ओव्हरफ्लो होऊन चाललंय. मग ही स्टंटबाजी कशासाठी? अहो राजकारणाच्या ठिकाणी जनतेने तुम्हाला 40 वर्ष काही केलं नाही म्हणून घरी बसवलंय. जनतेचा मताचा आदर करून आपण सुद्धा विकास कामाच्या मध्ये येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि जर आले तर माझे सगळे युवा सहकारी असतील, माझ्या लाडक्या बहिणी असतील, माझे सर्व ज्येष्ठ नागरिक असेल, आमच्या आजी असतील, या सगळ्यांनी निश्चित तुमचा पुढील कालावधीत बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही. कारण प्रत्येकाला खात्री आहे, लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना खात्री आहे की अमोल भाऊवरती जो आपण विश्वास टाकलाय त्या विश्वासाला तो कुठेही तडा जाऊन देणार नाही. पाण्याचा प्रश्न असेल, तुमचा उद्योगाचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, मी अधिवेशनामध्ये नवीन आमदार असून सुद्धा संघर्ष करून आपल्या तालुक्यातील विविध प्रश्न मांडण्यासाठी तिथं प्रयत्न केला. आणि मला ज्यावेळेस तालुक्यात फिरताना आपल्याच लोकांनी सांगितलं, साहेब 40 वर्ष आमच्या गावचं नाव कधी या विधानसभेत घेतलं गेलं नाही. म्हणजे पाणी उशिरा आलं तरी चालेल. तळेगाव निमून भागातले तर काही जण म्हणले, साकूर भागातले, पांढर भागातले, भाऊ पाणी उशिरा आलं तरी चालेल पण आमचं गाव, आमच्या गावाचं नाव तुम्ही ज्या सर्वोच्च सभागृहामध्ये घेतलं याचा सुद्धा आम्हाला आनंद आहे. लवकरच आपण विखे पाटलांच्या माध्यमातून जो काही पाण्याचा प्रश्न आपल्या तालुक्यातील काही भागात निर्माण झालाय, म्हणजे आत्ता सुद्धा संगमनेरमध्ये 20 पाण्याचे टँकर चालू आहे. यापूर्वी ज्यावेळेस निवडणुकाचा कालावधी होता त्यावेळेस 71 पाण्याचे टँकर चालू होते. आणि आता हे इथं कालव्याचं पाणी जे विखे पाटलांनी सोडलंय, मला सांगा यापूर्वी कधी आपण नदीला सुद्धा एवढं पाणी मागील कित्येक वर्ष बघितलं होतं? 2 वेळेस रोटेशन झालंय, उजवा डाव्या कालातून पाणी चाललंय. अहो जलपूजन करायचं सोडून तुम्ही तिथं येऊन पाईपाच्या नावाखाली राजकारण चालू केलंय. जनतेने नाकारलंय कुठलंही विधायक काम करण्याची. आता त्यांना माहिती आहे का ही संधीच भेटणार नाहीये. भाच्याच्या माध्यमातून जरी प्रयत्न केला तरी भाच्याला मी काय वरती जमून देणार नाही. कारण ज्या शिवसेनेमध्ये मी विधानसभा प्रमुख म्हणून काम केलंय त्या पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांचं सुद्धा माझ्यावर विशेष प्रेम आहे. आणि विद्यार्थी संघटनेत ज्यावेळेस राजकारणाची सुरुवात केली त्यावेळेस राष्ट्रवादी विद्यार्थीत काम केलं असल्यामुळं जे आता उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार यांच्याबरोबर सुद्धा माझे चांगले संबंध आहेत. आणि ज्या एकनाथराव शिंदे साहेबांनी माझ्यावरती विश्वास टाकून मला उमेदवारी दिली ते शिंदे साहेब तर आपल्या घरातीलच आहे. आणि तुमच्या आमच्या मागं नेहमी या तालुक्यात ज्यावेळेस विकास कामगाराला एक MSCBची DP जळाली तर या तालुक्यातून गावागावातून वर्गणी काढून तुम्हाला पैसे द्यावे लागत होते. त्यावेळेस आपण विखे पाटलांच्या माध्यमातून MSCBच्या अधिकारी असतात सर्वांना सूचना देऊन DP साठी वर्गणी न काढता 3-3 दिवसामध्ये DP्या आपण बसवून दिल्या. आज सुद्धा विविध मंदिरं असेल, आपण मागे आलो होतो त्यावेळेस आपल्या ग्रामस्थांच्या मागणीनुसार बिरबा देवस्थानाच्या याच्यासाठी आपण 10 लाख रुपये मंजूर केले आहेत. रस्त्याचे प्रश्न असतील हे सुद्धा होतील. परंतु 40 वर्षाचा राज्य रावण राज्य
नाही बदला नाही, आता बदला काय घेता? आता आपला आता वेळ हा आपण विकास कामासाठी व्हायला घालूया, माणसं जोडण्यासाठी व्हायला घालूया. आपल्याला कोणाचा बदला घ्यायचा नाही, काही नाही करायचं. या मायबाप जनतेनी त्यांना जे करायचं होतं ते त्यांनी करून दाखवलं आणि ज्यांना घरात बसवायचं होतं त्यांना घरात बसवलं आणि ज्यांना तुमच्या मनामनात पोहोचवायचं होतं त्या तुमच्या भावाला प्रत्येकाच्या मनामनात घराघरात पाठवण्याचं काम केलंय. त्यामुळं निश्चित तुमच्या सगळ्यांचं प्रेम स्नेह माझ्यावरती आहे. आपण ग्रामस्थांनी सर्व युवा सहकाऱ्यांनी ज्या पद्धतीने माझा आज हा वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मी सर्वांचा खूप आभारी आहे. आपल्या सर्वांचं प्रेम स्नेह माझ्यावरती आहेच, यापुढेही असाच राहून द्या. तुमचा आशीर्वाद माझ्यावरती राहिल्यानंतर होता म्हणून तर आज इथपर्यंत, परंतु या पुढील कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला खूप मोठा टप्पा या तालुक्यातील रोजगाराचा जो प्रश्न आहे, जी बेरोजगारांची संख्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये MIDC संगमनेरमध्ये आपण आणतोय. आपल्याला तो शब्द सुद्धा आपले नेते आमदार विखे पाटील व आमदार एकनाथराव शिंदे साहेबांनी दिलाय. लवकरच संगमनेर शहरामध्ये आपलं जनसंपर्क कार्यालय आपण सुरू करतोय, ज्या माध्यमातून ग्रामीण भागातून आलेल्या लहान मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्वांचे कामं एका कार्यालयात होतील अशा पद्धतीने आपण ती काळजी घेतो. आणि त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी सुद्धा आपल्याला उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब संगमनेरमध्ये येणार आहेत. त्यांच्या हस्ते व नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या उपस्थितीत लवकरच आपण तो कार्यक्रम घेत आहे. पुन्हा आपल्या सर्वांचा मी खूप आभार मानल. आपलं प्रेम स्नेह माझ्यावरती असाच राहून द्या. कार्यक्रमात उशीर झाल्यामुळं थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय श्रीराम. मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा, कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे, कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 80 80 215 215.